ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, एक गाव असतंय, त्या गावात जगन्मातेचं मंदिर असतंय। दरवर्षी गावकरी सगळे मिळून त्या देवीचं जत्रा करत असतात। मात्र त्या जत्रेमध्ये रथ नसतंय। असंच एकदा जत्रा करताना त्या गावकऱ्यांच्या डोक्यात येतंय, काय आपणही रथ बनवावं। सगळ्यांचा निर्णय होतोय की रथ बनवायचं। सगळे मिळून पैसे गोळा करून रथ निर्माणाचं कार्य चालू करतात। तुम्हाला माहितीच आहे रथ निर्माणासाठी काय काय लागतात ते सगळे वस्तू त्यांनी मागविले। चाक बनवण्यासाठी मोठे मोठे दगड, लोखंड आदी सगळे वस्तू मागवले आणि ते बनवण्यासाठी मोठ्या जगप्रसिद्ध शिल्पींना ते बोलावून घेतलंय। तुम्हाला माहिती असेलच चाक निर्माणाचं कार्य कसं चालतंय। त्या मोठ्या दगडाला मोठमोठ्या मशीनने कापतात। शिल्पी त्याच्या हातोडीने एकसारखा मारत असतो त्याला आकार देण्यासाठी। ह्या मशीनच्या कापण्याने आणि शिल्पीच्या मारण्याने ते दगड दुःखी होतात। कुठले? चाकाला वापरणारे दगड विचारतय जगन्मातेला, हे माता, मी निश्चिंत होतो त्या डोंगरात, ह्यांचं मी काय बिघडलो, उगीच मला आणून ह्यांनी त्रास देऊ लागलाय, मारू लागले, कापू लागले, मी काय करू, तूच काहीतरी कर म्हणून जगन्मातेला विनंती करतय दगड। तेव्हा जगन्माता काय उत्तर देते बघा भावांनो, हे बाळा, थोडी दिवस तू सहन कर। मला सुद्धा ह्यांनी तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास दिलाय। आज बघ अख्खा गाव रोज भक्तीने पूजा करू लागलंय माझं आणि सगळे गाव, अख्खा गाव मला रोज दंड नमस्कार घालतय। थोडे दिवस थांब, हेच गाव तुझं पण पूजा चालू करेल ह्यात शंका नाही। कारण सृष्टीचा नियमच असा आहे की ज्यांना आपण विनाकारण त्रास देतो ना, त्याच्या पुढे आपल्याला शरणागत व्हावंच लागतंय। भावांनो, मला काय सांगायचं आहे हे तुम्हाला लक्षात आले असेल। विनाकारण कोणालाही त्रास देऊ नका। धन्यवाद।